चंद्रपूर महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण समिती तसेच झोन समित्यांच्या निवडणुकात भाजपामधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली असून त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाल्याचं चित्र समोर आलं आहे। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांनी विजय मिळवला। 12 सदस्यीय समितीत भाजप आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 6-6 अशी समान मतसंख्या होती। मात्र शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका डिलन केळझरकर मतदानाला हजर नव्हत्या आणि यामुळे समीकरण बदललं। परिणामी भोयर यांना 6 मतं मिळाली तर भाजपच्या सुनीता जयस्वाल यांना 5 मतांवर समाधान मानावं लागलं। जर केळझरकर यांनी मतदान केलं असतं तर 6-6 अशी बरोबरी होऊन ईश्वर चिठ्ठीनं निर्णय घेण्याची वेळ आली असती। दरम्यान केळझरकर यांना सभापती पदाचं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असून प्रत्यक्षात उमेदवारी जयस्वाल यांना दिल्यानं त्यांनी नाराजीपोटी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे झोन क्रमांक 2 आणि 3च्या निवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली अचानक माघारही चर्चेचा विषय ठरली। झोन क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार ज्योती जीवने आणि झोन क्रमांक 3 मधील उमेदवार जितेश कोळमेथे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला। या निर्णयामागे भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार गटातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे। प्रदेश कार्यालयाकडून झोन क्रमांक 1 साठी रवी लोणकर आणि महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सुनीता जयस्वाल यांची नावं पाठवण्यात आली होती। ही दोनही नावं मुनगंटीवार समर्थक असल्यानं जोरगेवार गट नाराज झाला। याच नाराजीतून जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। परिणामी झोन क्रमांक 2 मधून काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे यांची निर्विरोध निवड झाली तर झोन क्रमांक 3 मधून काँग्रेसचे रामनरेश यादव विजयी झाले। विशेष म्हणजे झोन क्रमांक 3 मध्ये भाजपकडे 13 विरुद्ध 10 असं स्पष्ट बहुमत असतानाही माघार घ्यावी लागली। या सर्व घडामोडींमुळे चंद्रपूर मनपातील भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे तर आगामी राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। झोन क्रमांक 1, 2, 3 आणि महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती म्हणजे एकंदरीत जवळपास 5 पदांची आज निवडणूक होती। प्रदेशाकडनं जो पत्र आला त्या पत्रामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2 लोकांचा उल्लेख होता, जे की त्या ठिकाणी 5 लोकांची निवडणूक असताना 5 लोकांची नाव येणे अपेक्षित होतं। त्याच्यामुळे आम्ही आमचा जो टाईम दिला होता महानगरपालिका प्रशासनाच्या मार्फतीने तो दुपारी 1चा होता। 1 वाजतापर्यंत आपण वाट बघितली, मात्र प्रदेशाकडून कुठल्याही अधिकृत सूचना नसल्यामुळे आमच्या नावाचा उल्लेख नामनिर्देश नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फॉर्म स्वतः विड्रॉल केला आणि महापौर असेल किंवा बाकी पक्षाची लोक असतील त्यांच्याकडनं सूचना नसल्यामुळे आणि प्रदेशाच्या कायद्याचा उल्लंघन करणे हे आमच्या मुळात रक्तात नाही, त्याच्यामुळे आम्हाला सूचना नसल्यामुळे आम्हाला ते फॉर्म मागे घ्यावं। पण यामुळे